शेवटच्या वेळेस तुम्ही निर्णय घेतला त्यावेळेस उद्धव ठाकरेंसोबत तुमचं काय बोलणं झालं? नाही नाही, आधी काही भारतीय जनता पार्टीबरोबर माझी चर्चा झाली नव्हती. आमचं फक्त एवढंच होतं की मुंबई बँकमध्ये जे अभिषेकनी निवडून आलेला जो पद होतं ते मला पाहिजे होतं, कारण त्याची खूप सहकारमध्ये इच्छा होती आणि त्यांनी ते पाया रोवलेलं होतं. पण नंतरला मी खूप ठिकाणी गेले, मी सांगितलं, पण 1.5 वर्ष काही झालं नाही. मग आपले CM आहेत त्यांना मी सांगितलं, त्यांनी मला ते दिलं. तर त्यांचे उपकार आहेत आणि असं नाही की त्यांनी मला असं सांगितलं की तू भारतीय जनता पार्टीमध्ये ये आणि तसं काहीच नव्हतं. पण असंही सांगितलं होतं ना की तुमच्या प्रवेशामागे प्रवीण दरेकर यांनी तुम्हाला मुंबई बँकेत घेतलं, मनीषा चौधरी यांनी बॅकअप दिला. हे किंगमेकर आहेत तुमचं तुम्हाला BJP घेऊन येण्यामध्ये? असं काही नाही, चुकीची माहिती भेटते. खरं तर जे बोलायचं आहे ते मी CM साहेबांबरोबरच बोललेली आहे. तर असं बॅकअप काही नाही आहे. आता शेवटचे 2 प्रश्न. तुम्ही शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना काय सांगाल ज्या पद्धतीचा प्रचार तुमच्या विरोधात होता एका वाक्यामध्ये? त्यांना ऑल द बेस्ट. आणि मतदारांना काय आवाहन कराल शेवटचं? जे काम करतं त्यालाच मतदान द्या आणि जे खरंच खालपासून वरपर्यंत जे काम करतं आहे त्यांना तुम्ही मतदान करा. आणि मला माहिती आहे की ही सीट महायुतीची आणि भारतीय जनता पार्टीचीच येणार, एवढंच सांगते.